होती, परंतु या ठिकाणी पोलीस जे आहेत ते 100 मीटरच्या आतमध्येच पत्रकारांना अडवत आहेत। काही पोलीस आपल्या समोर आहेत, थेट त्यांच्याशी बातचीत करूयात। सर, काय निवडणूक आहे नाही काय? मी बंदोबस्तला आलेलो आहे साहेब। मी तुम्हाला नाही काय बोलू आयोगाने शकत। मी या ठिकाणी बंदोबस्तला आलेलो आहे। तुम्हाला मी काय नाही बोलू शकत। पत्रकारांच्या संदर्भात ऐका ना साहेब, मी इथं बंदोबस्त कामी आलोय। माझं काम 100 मीटरच्या आत नाही येऊ द्यायचं। पत्रकारांना कुठेपर्यंत तुम्हाला काय ऐकून घ्या ना, आयोगाने दिलं तुम्ही का? विनाकारण आता हे काय असं बोलण्यात उपयोग बघू आहे द्या त्यांना, ऐका का? असं वा हे करण्यात काय- उपयोग आहे का? काय बोलतोय? त्यांचे आदेश बघू द्या कसल्या काय अपेक्षा आहेत? तुम्हाला काय guidance- आम्हाला जे आयोगाने काय सूचना दिली नाही का पत्रकार? सर बोलतील ना मला बोला. सांगा की काय बोलतोय काय? तुम्ही अडवताय मला साहेब काय संदर्भात? सरांशी बोलून घ्या. मी तुमच्याशी बोलताना तुम्ही बोलत होते आता मला। मी काय म्हणतो साहेबांचं ऐका काय. निलम, आपण बघू शकतो की हे जे पोलीस अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी या ठिकाणी आहेत आणि यांना कोणत्याही पद्धतीची जी सूचना आहे किंवा गायडन्स आहे दिलं नसल्याचं या ठिकाणी समोर येते। ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाने पत्रकारांना आतमध्ये फक्त प्रवेश नाकारलेला आहे, परंतु या ठिकाणी थांबून निवडणुकीचं जे आचारसंहिता आहे त्या ठिकाणची पाळून या ठिकाणी सगळ्या पद्धतीनं जे आहे ते कव्हरेजसाठी दिलेलं असताना सुद्धा पोलीस या ठिकाणी मात्र पत्रकारांशी वाद घालत आहेत।